नमस्कार सर्वांना. मी तुमची शुभचिंतक मनीषा. तर वेळ ही सगळ्यांकडे सारखी आहे, पण आपण वेळेचा उपयोग करत नाही. जसं की आपण जी सहज कामं शक्य आहेत ती कामं आपण चटकन करतो, पण ज्याने आपल्याला थोडासा त्रास होणार आहे ती कामं आपण करत नाही. तर ती कामं करणे म्हणजेच वेळेचा उपयोग करणे. जसं की सकाळी उठणे, स्वतःला अर्धा तास देणे, हा वेळेचा उपयोग करणे म्हणजे आपल्याला न आवडणारे काम करणे. वाट बघू नका. वेळ कधीच चांगली होणार नाही, तर ती तुम्हाला चांगली बनवावी लागणार आहे. वेळ हा सगळ्यांना मिळतो जीवन बदलण्यासाठी, पण वेळ परत मिळत नाही, परत जीवन जगण्यासाठी. जर तुम्हाला माहीतच नाही आहे की जीवनाकडून काय मिळायला हवे, तर तुम्हाला तेच मिळेल जे तुम्हाला नको आहे. त्याच्यामुळे फोकस राहा की तुम्हाला काय हवं आहे. जर तुम्हाला माहीत झालं की मेल्यानंतर लोक किती लवकर विसरतात, तर तुम्ही लोकांना इम्प्रेस करणं सोडून द्याल आणि स्वतःवर 100% लक्ष द्याल. कारण जो स्वतःला जिंकला, तो हे जग जिंकला. त्याच्यामुळे आजपासून स्वतःवर काम करायला सुरुवात करा. स्वतःला वेळ द्या. आणखी आता एक शेवटचं, दुःखी होण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे स्वतःला इतरांशी कंपेअर करणं. त्याने आपण स्वतःला दुःखी बनवतो. जेव्हा कठीण काळ येतो, तेव्हा स्वतःला बघा. जेव्हा वेदना होतात, तेव्हा स्वतःला बघा. जीवन तुम्हाला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यातून शिकून तुम्ही पुढे स्वतःची प्रगती करू शकता. 18व्या वर्षी आपला टाईम येणार, 25व्या वर्षी आपला टाईम येणार, 35व्या वर्षी आपला टाईम येणार, 55व्या वर्षी आपला टाईम येणार. मग एक दिवस येतो, डॉक्टर बोलतो, की सर्व नातेवाईकांना बोलवा, यांचा टाईम आलेला आहे. त्याच्यामुळे वेळेची कदर करा, स्वतःवर काम करा, स्वतःला वेळ द्या.